आपण मूलस्थानी जलसंधारण आणि मृदसंधारण करतोय शून्य मशागतीद्वारा, म्हणजे पिकाचे अवशेष आपण तसेच ठेवतोय. म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय करतोय की पिकाचा जो रूट झोन आहे तो डिस्टर्ब करत नाही. आधीच्या पिकाची मुळे तसेच राहिल्यामुळे ज्याला आपण शास्त्रीय भाषेत रायझोस्फिअर म्हणतो, जे खरं जीवाणूंचं घर आहे, तर ते जीवाणूंचं घर तिथेच राहतं. आणि त्यामुळे पुढच्या वर्षीच्या पिकाला जेवढे अन्नद्रव्य लागतात तेवढे अन्नद्रव्य पुरवण्यासाठी ही जमीन सक्षम बनते. शून्य मशागत शेती म्हटलं की अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका येतात. काही जणांना वाटतं की ती आळशी शेतकऱ्याची शेती आहे, कमी श्रमाची शेती आहे, परंतु असं नाही आहे. आपण जर शून्य मशागत शेती करता तर पहिली अट माझ्या दृष्टीनं, म्हणजे मी जे आता असं अनुभवलंय, तर पेरणी टोकन यंत्रानंच करावी लागते. नमस्कार. सध्या आपण शून्य मशागत शेतीमध्ये पेरणी कशी करायची हा बऱ्याच जणांना प्रश्न असतोय. तर या शेतामध्ये मागच्या सीझन मध्ये हरभरा पेरलेला होता आणि हरभऱ्याची खुंट तशीच आहेत. यामध्ये कोणतीही मशागत केली नाही. हरभऱ्याच्या खुंटावरून आपल्या लक्षात येतं नांगर नाही, वखर नाही. आणि आता पाऊस पडलाय, डायरेक्ट आपण टोकन यंत्रानं पेरणी करतोय. पेरणी करणं पण सोपं राहतं. आधीच्या पिकाचे आता लाईन आहेत, त्याच्यामुळे लाईन काढायला सोपं राहतं. आपल्याला दिसेल सरळ तास येत आहेत, किंवा कुठं कमी जास्त झालं तरी आता आपल्याला ज्यानं हुनेर आहे तो बराबर तास सारखं काढतोय आणि टोकन यंत्रानं अशी पेरणी पण होते. एक माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत पेरणी करतो म्हटलं एका दिवसात, तर 2-2.5 एकर सहज त्याची ज्यानं पेरणी होते. आणि आता जसा वापसा कंडिशन आहे, हे जर असेल तर या टोकन यंत्रानं पेरणी करायला अधिक सोपं जातं. मी आणि विनोद मगा आम्ही जवळपास 2 तास झाले असेल आम्हाला. 2-2.5 तासापासून आम्ही आता जवळपास किती विनोद 2 एकर झालंय. 2 एकर शेत आम्ही आता या ठिकाणी पेरलेलं आहे. आता आपल्याला दिसेल की बा ट्रॅक्टरनं का पेरणी करत नाही. तर ट्रॅक्टरनं, साध्या ट्रॅक्टरनं पेरणी करतो म्हटलं तर आपल्याला माहिती आहे 30 किलो बियाणं लागतं. आणि यानं जर पेरणी करतो म्हटलं तर हे 15 किलो बियाण्यामध्ये होऊन राहिलं. सोबत आपल्याला दिसते की आता हे बी दडपत नाही, योग्य अंतरावर पडतं, प्लॅन स्पेसिंग मेंटेन केलं जाते. आणि पिकाचं उत्पादन वाढण्याच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याचं प्लॅन स्पेसिंग मेंटेन करणं. आता याच्यामध्ये योग्य प्लॅन स्पेसिंग मेंटेन केलं जातं. आणि काही नाही, आतापर्यंत आपल्याला दिसते की आता या विना नांगरणीच्या, विना मशागतीच्या शेतीमध्ये आपण डायरेक्ट पेरणी करत आहोत. आणि आपल्याला दिसते की आतापर्यंत जर नांगरणी, वखरणी, रोटावेटर इत्यादी काही केलं असतं तर 2,500-3,000 रुपये एकरी खर्च आला असता. आता काहीही आपण केलेलं नाही या ठिकाणी, डायरेक्ट आपण पेरणी करतोय. आणि आता आपल्याला दिसते की हे पेरणी करत असताना ते सोयाबीनची पेरणी चालू आहे, याला रासायनिक खत पण देत नाही, कारण द्यायची आवश्यकता पण नाही. आधीच्या पिकाचे जे इथं अवशेष आहेत आपल्याला दिसते की उभेच आहेत खुंट हरभऱ्याचे. आणि आता आपण सोयाबीन पेरतोय, तर त्या पिकाला जेवढं खाद्य उपलब्ध पाहिजे तेवढे हे आधीच्या पिकाची मुळे इथं करून देत आहे. म्हणजे एका इकडे खर्च तर बचत होऊन राहिली, दुसरीकडे उत्पादनाचं काय, तर आता या शेतामध्ये उत्पादन जे आहे सोयाबीनचं 9 ते 10 क्विंटल सहज येतं, कसाही हंगाम राहिला तरी. आणि त्यानंतर हरभरा सुद्धा आपण काही मशागत न करता आपण पेरतोय आणि त्याचं उत्पादन 9-10 क्विंटल सहज येतं, ते बिना रासायनिक खताचं. या शेतामध्ये कंपोस्ट पण नाही, शेणखत पण नाही. आणि शेणखत, कंपोस्ट नसताना सुद्धा या जमिनीची सुपीकता न नांगरल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, कारण पिकाचे अवशेष जमिनीमध्येच आहेत. तर ही शून्य मशागतीची शेती जे छोटे शेतकरी आहेत ना, त्यांना तर मी म्हणतो सहज शक्य आहे. म्हणजे वेळेवर ते पेरणी करू शकतात. पेरणी मात्र टोकन यंत्रानं करणं अत्यावश्यक आहे, कारण यानं काय होते की आता जमीन दबत नाही. आपल्याला माहित आहे ट्रॅक्टरच्या मागचं जे तास आहे, आपण साध्या ट्रॅक्टरने जेव्हा पेरणी करतो तर ते दबल्या जाते, त्याचा काळानंतर ऍव्हरेज पण कमी लागतो.
आणि ते कशामुळे तर जमीन दबल्यामुळे. इथं मात्र कोणतीच जमीन दबत नाही, जमीन भुसभुशीत आहे. शून्य मशागत शेती म्हटलं की अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका येतात. काही जणांना वाटतं किती आळशी शेतकऱ्याची शेती आहे, कमी श्रमाची शेती आहे, परंतु असं नाहीये. आपण जर शून्य मशागत शेती करता तर पहिली अट माझ्या दृष्टीनं, म्हणजे मी जे आता असं अनुभवलंय, तर पेरणी टोकन यंत्रानंच करावी लागते. म्हणजे माझ्या अंदाजानुसार मला तर असं दिसतंय की जेव्हा आपण टोकन यंत्रानं पेरणी करतो ना, तर आपल्याला दिसते की तिथंच आपण जिंकलो. तुमच्या आजूबाजूला अनेक शेतकरी असतील की जे टोकन यंत्रानं पेरणी करतात, तर त्यांचं उत्पादन आजच 1.5-2 क्विंटल इतरांपेक्षा जास्त आलं म्हणून समजा. आणि जमिनीची कोणती उलटापालट न केल्यामुळे जमिनीचं स्ट्रक्चर या ठिकाणी अतिउत्कृष्ट आहे. म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा अनेक शेतकरी इथं पाहायला आले होते. या शेतामध्ये उन्हाळ्यात सुद्धा हाताने उकरल्या जात होतं अर्धा फूट. इथं जीवाणूंचं जे आपण खरं घर म्हणतो, या पिकांची मुळं, म्हणजे आपण एक रायझोस्पियर शब्द ऐकला असेल. रायझोस्पियर म्हणजे मुळाच्या आजूबाजूला असलेलं एक जग जीवाणूंचं. आपण जेव्हा नांगरणी वखरणी करतो तर ते जग नष्ट करत असतो. आता इथं आपण काय केलं, तर हे दिसत आहे इथं पिकाची मुळं दिसत आहेत बरोबर याच्यामध्ये, तर ही आपण तशीच ठेवलेली आहे आणि त्याच्यावरच आपण पेरणी करतो. म्हणजे या रायझोस्पियरला आपण डिस्टर्ब केलं नाही, म्हणजे जीवाणूंचं घर होतं ते आपण डिस्टर्ब केलं नाही. आता तिथं ते जीवाणू काम करतायत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण रासायनिक खत जरी देत असलो तरी जोपर्यंत आपल्या जमिनीत जीवाणू नाही ते रासायनिक खत पिकाला मिळत नाही. आता या जमिनीमध्ये मात्र हे रायझोस्पियर आपण ऍज इट इज राहू देतोय, पिकांची मुळं ऍज इट इज जमिनीमध्ये राहू देतो. आणि त्यामुळे आपल्याला दिसतंय की जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात या जमिनीमध्ये राहते आणि जे पिकाला पाहिजे तेवढी अन्नद्रव्य उपलब्ध करून देते. म्हणजे सोयाबीनचं पीक आपलं तसं पाहिलं तर 3-3.5 महिन्याचं, त्यातले जे पिकाला खाण्यासाठी जे दिवस आहेत ते 70 दिवस. आणि या 70 दिवसात जेवढं अन्नद्रव्य लागतं तर तेवढं जमिनीमध्ये निर्माण करण्याची क्षमता आहे.